नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण शहरीकरण ही प्रक्रिया नेमकी काय असते हे समजून घेतलेलं आहे. शहरीकरण भारतीय समाजामध्ये कशा पद्धतीने झाले, मग त्याच्या समाजामध्ये नेमके काय प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतात किंवा त्याचे काय परिणाम होते, तर ही सगळी प्रोसेस जी आहे, जी संकल्पना जी आहे की शहरीकरण म्हणजे काय आणि त्यामुळे समाजामध्ये नेमका कुठला बदल होतो आणि भारतीय समाजामध्ये त्याचे काय बदल झालेले आहेत, तर हे आपण समजून घेतलं होतं. आता हा जो लेक्चर आहे, या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की शहरीकरणाचे जे परिणाम भारतीय समाजावर झालेले आहेत, तर त्यातील नकारात्मक परिणाम नेमके कुठले आहेत किंवा काही जे मेजर असे बदल घडून आलेले आहे शहरीकरणामुळे की ज्यामुळे आपल्याला नकारात्मकता समाजामध्ये दिसून येते किंवा एक निगेटिव्ह आस्पेक्ट आपल्याला समाजामध्ये दिसून येतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तो जो भाग आपल्याला राहिलेला होता आधीच्या लेक्चरमध्ये, तो आपण आज कंटिन्यू करू. ठीक आहे. तर बघा, त्याआधी लेक्चर स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला एक जेंटल रिमाइंड देते की सिंहावलोकन 3.0 ही जी बॅच आहे ही आपण आता परत लॉन्च करतोय. आपल्याला माहित आहे की येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण परत सिंहावलोकन ही बॅच घेऊन येतोय. आता ही जी बॅच आहे, ही बॅच तुमच्या प्रिलिम साठी आहे. म्हणजे जे स्टुडंट डेडिकेटली प्रिलिमचा अभ्यास करतायत, तर त्यांच्यासाठी एक रिव्हिजन बॅच म्हणून ही बॅच आहे जी आपण स्टार्ट करतोय. तर तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी असेल, तुमची काही इन्क्वायरी असेल, तर तुम्ही अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या बॅच व्यतिरिक्तच बघा, आपली आणखी एक बॅच आहे जी 10 पॉइंटर बॅच आहे. आता ही जी बॅच आहे 10 पॉइंटर बॅच, ही तुमच्या मेन्स साठी आहे. म्हणजे जे स्टुडंट मेन्स साठी प्रिपेअर करतायत, त्यांना आन्सर रायटिंग प्रॅक्टिसची गरज आहे किंवा मेन्सचे सब्जेक्टची गरज आहे, तर त्यांच्यासाठी ही बॅच असणार आहे. तर यामध्ये 10 पॉइंटर बॅच मध्ये तुमचे सगळे मुख्य परीक्षेचे जेही विषय आहेत ते कव्हर केले जातील, त्यांचे एक रिव्हिजन म्हणून. आणि यामध्ये जो मेन फोकस असणार आहे तो आन्सर रायटिंगवर असणार आहे की तुम्ही उत्तर कशा पद्धतीने लिहू शकता, काय असायला पाहिजे उत्तरामध्ये, काय नसायला पाहिजे, आणि त्या अनुषंगाने तुम्हाला नोट्स देखील या बॅचमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर ही मुख्य परीक्षेची बॅच आहे आणि सिंहावलोकन ही जी बॅच आहे ही पूर्व परीक्षेची बॅच आहे. यामध्ये तुम्हाला प्रिलिमचा जो सिलेबस आहे तो कव्हर करून दिला जातील. तर जे स्टुडंट इंटरेस्टेड आहे किंवा ज्यांना आणखी काही माहिती पाहिजे आहे डिटेलमध्ये, तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता बघा, आपण स्टार्ट करू. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला 10 पॉइंटर बॅचच्या नोट्स देखील दाखवल्या होत्या आणि त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये म्हटलं होतं की शहरीकरण ही प्रक्रिया नेमकी कशी असते. तर शॉर्टमध्ये मी परत एकदा तुम्हाला रिवाइज करून देते. बघा, शहरीकरण मध्ये आपण काय म्हटलं होतं की शहर स्थापन करणे, एक नवीन शहर वसवणे, याला शहरीकरण म्हणत नाही. तर ऑलरेडीच एस्टॅब्लिश असलेले जे शहरे आहेत, ऑलरेडी भारतामध्ये जेही शहरे होती, त्यांचं जर क्षेत्रफळ वाढतंय, त्यांचा जर विस्तार होतोय, म्हणजेच अधिकाधिक लोकसंख्या तिथे वाढतोय, त्यामुळे शहरांचा विस्तार होतोय, ही प्रक्रिया जे होते त्याला आपण म्हणतो शहरीकरण. तर हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण फार डिटेलमध्ये ही प्रोसेस डिस्कस केलेली आहे. तर ज्याही स्टुडंटनी आधीचं लेक्चर बघितलेलं नाहीये, तर युट्यूबवर अवेलेबल आहे, तर लेक्चर तुम्ही आधी बघा आणि त्यानंतर मग तुम्ही आपलं हे लेक्चर बघू शकता. तर शहरीकरण तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर शहरीकरणाचा जो इतिहास होता भारताच्या संदर्भात, तोही आपण बघितला. त्यानंतर शहरांचा विस्तार का झाला, त्याची कोणते कोणती कारणे आहेत, कोणते कोणते रिझन्स आहेत, ते देखील आपण बघितलेले होते. म्हणजे हा जो भाग आहे शहरीकरणाचा, की ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने घडून आली, तर हा संपूर्ण भाग आपण आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण परिणामांवर जातोय. आता परिणाम मध्ये बघा, आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलेले होते, तरी मी एकदा क्विक एक रिकॅप देते. परिणाम मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा कोणताही बदल समाजामध्ये घडून येत असते, तर त्याचे आपल्याला 2 परिणाम दिसतात किंवा त्या प्रक्रियेमुळे जे बदल समाजामध्ये घडून आलेले आहेत, तर त्याला आपण 2 प्रकारे वर्गीकृत करू शकतो. पहिला, ज्याला आपण म्हणू सकारात्मक बदल, आणि दुसरा ज्याला आपण म्हणू नकारात्मक बदल.
मग आता शहरीकरण जे झालं तर या शहरीकरण प्रक्रियेने कोणत्या नवीन संधी भारतीय समाजासाठी उपलब्ध केल्या, कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या, कशा पद्धतीने लोकांना, भारतीय समाजाला त्याचा फायदा झाला, ते जे सकारात्मक भाग आहे हा देखील आपण लास्ट लेक्चरमध्ये इन डिटेल डिस्कस केलेला होता. आता या लेक्चरमध्ये आपला जो फोकस असणार आहे तो असणार आहे निगेटिव्ह, म्हणजेच नकारात्मक बदल. आता नकारात्मक बदल म्हणजे काय, तर साहजिकच गोष्ट आहे बघा, जर एवढी मोठी प्रक्रिया भारतीय समाजामध्ये घडून येत असेल तर त्याचे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील आपल्याला सोसायटीमध्ये बघायला मिळतील. आता शहरीकरणाचे निगेटिव्ह इम्पॅक्ट कुठले होते, तर बघा आपण सर्वात आधी एक म्हटलं होतं, पहिला मुद्दा येते ती म्हणजे वाढती लोकसंख्या. त्या लक्षात. आता वाढती लोकसंख्या म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की कंजेस्टेड एरिया हा शहरांमध्ये होतो. आता मी तुम्हाला जेव्हा आपण प्रक्रिया बघितली तर तेव्हाही मी म्हटलं, आज मी परत तुम्हाला सांगते की सुरुवातीला फक्त एक तुम्ही ऍज अ एक्झाम्पल समजून घ्या. सुरुवातीला एखादं शहर एवढं होतं, ठीक आहे. आता हे शहर एवढं असल्यामुळे ज्याही पायाभूत सुविधा असतात त्या पायाभूत सुविधा याच क्षेत्रामध्ये होत्या. आता पायाभूत सुविधा म्हणजेच काय, तर बघा मोठे मोठे हॉस्पिटल्स येणार, मोठे मोठे गव्हर्नमेंट ऑफिसेस येणार, त्यानंतर बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, अशा काही गोष्टी किंवा अशा काही वस्तू किंवा अशी काही ठिकाणं की जिथे लोकांना त्यांचं दैनंदिन जीवन जगत असताना वारंवार त्याचं काम पडतंय किंवा तिथे कामासाठी जाणं गरजेचं आहे किंवा तुमच्या दैनंदिन जीवनाचा तो एक भाग आहे. तर असे जेही ठिकाणं असतात ते या क्षेत्रामध्ये वसलेले होते जे महत्वाचे आहे. सपोज बाजारपेठ असणार, मार्केट असणार, हॉस्पिटल्स असणार, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, ऑफिसेस आहेत, तर हे सगळे या क्षेत्रामध्ये होते. कालांतराने काय झालं की आजूबाजूचा जोही ग्रामीण भाग आहे तर या ग्रामीण भागातून जी लोकसंख्या आहेत ही लोकसंख्या शहरांमध्ये आली. आता याचे कुठले कारण आहेत हे पण आपण डिस्कस केलेलेच आहे ऑलरेडी, त्यामुळे आपण डायरेक्ट घेऊ. आता ग्रामीण भागातून, आजूबाजूला जेवढाही ग्रामीण भाग आहे या भागातून लोक जे आहेत ते या शहरांमध्ये आली. शहरांमध्ये आल्यानंतर त्यांनी याच शहराच्या आजूबाजूला जी जागा उपलब्ध होती या जागेमध्ये त्यांनी वसाहती करून ते तिथे स्थायिक झाले. म्हणजे त्यांनी आपली घरं बांधली आणि एक परमनंट सेटलमेंट ज्याला आपण म्हणतो तर तिथं राहायला लागले. जशी जशी जागा मिळणार, आजूबाजूचा जो एरिया आहे त्या ठिकाणी परत कॉलनी होत गेल्या आणि तिथे लोकवस्ती जी आहे ती वाढत गेली. आता जशी जशी लोकवस्ती वाढणार तर तसं तसं त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी ज्याही आवश्यक गोष्टी आहे त्यांची देखील तिथे एस्टॅब्लिशमेंट होणार. म्हणजे इथे पण नवीन नवीन सोसायटी तयार होणार, इथे पण बाजारपेठ आपण म्हणू किंवा मार्केट म्हणू किंवा ज्या तुमच्या डेली नीड्स असतात तर ते पुरवणारे जे दुकानं असतात किंवा जे हॉटेल्स आहेत, तसं बेसिक ज्या गोष्टी आहे, इवन आपण शाळाही म्हणू शकतो, शाळा, महाविद्यालय, छोटे मोठे हॉस्पिटल, क्लिनिक, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इथे तयार झाल्या. मात्र असे काही ठिकाणं आहे, सपोज आपण बस स्टँड म्हणू, रेल्वे स्टेशन म्हणू किंवा जे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत तर ऑफिसेस आपण म्हणू, तर हे जो मेन भाग आहे हा आता पण कुठे आहे तर या मेन शहराच्या एरियामध्येच आहे. मग आता हा असे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी कुठल्याही भागात, शहरामध्ये कुठल्याही भागात लोक राहत असतील तरी त्यांना त्या ठिकाणी जाणं गरजेचं असते किंवा त्या ठिकाणी त्यांचं काम असते. मग अशा वेळेस काय असणार, दूरदूरून लोक याच ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार त्यांच्या कामासाठी. मग यामुळे काय होते, आता बघा लोक वाढतायत, ठीक आहे, जाणारे येणारे लोकांची संख्या वाढते, मात्र हा जो एरिया होता या एरियाचं जे क्षेत्रफळ आहे तर ते मात्र तेवढंच राहते. किंवा जो एरिया ज्याला आपण म्हणू की रस्ते जे आहेत ते तेवढेच आहे, पार्किंगची जागा जी आहे ती तेवढीच आहे, ऑफिसेसची जी जागा आहे ती देखील तेवढीच आहे. मग यामुळे काय होते, कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या जर राहत असेल तर त्या ठिकाणी गर्दी तयार होते. म्हणजेच कंजेस्टेड हा जो प्रकार आहे तो इथे आता तयार झालेला आहे. मग आता आपण रिसेंट बघतोय, मी आधी तुम्हाला सांगितलं आहे की सोसायटीमध्ये जुन्या ज्या इश्यू असतील किंवा प्रॉब्लेम असतील ते आपल्याला डिस्कस करायचे नाही आहेत. नवीन रिसेंट जे प्रॉब्लेम फेस होत आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे. आणि रिसेंटली हा फार मोठा एक प्रॉब्लेम इंडियासोबत होतोय की भारताची लोकसंख्या वाढ झालेली आहे आणि लोकसंख्या वाढीमुळे चेंगराचेंगरी हा जो प्रकार आहे हा वारंवार आपल्याला समाजामध्ये होताना दिसतोय.
तुम्ही बघा भारतामध्ये ज्याही आपत्ती आलेल्या आहेत तर या आपत्तीपैकी सर्वात महत्वाची आपत्ती ज्यामध्ये अनेक जीवितहानी पण झालेली आहे, वित्तहानी पण झालेली आहे, ती आपत्ती म्हणजे स्टॅम्पेड, ज्याला आपण चेंगराचेंगरी म्हणतो. कुठल्या मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे गर्दी जमा होऊन, कुठल्या स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झालेली आहेत किंवा कुठल्या रोडवर चेंगराचेंगरी झालेली आहेत, हे प्रकार भारतीय समाजामध्ये सध्या आहेत. मग याचं आपण एक कारण म्हणू शकतो शहरीकरण किंवा शहरीकरणाचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकते. कारण आजूबाजूची जी खेडे आहेत, आजूबाजूचा जो ग्रामीण भाग आहे तो ओसाड पडलेला आहे, तिथे लोक नाही आहेत राहायला, आणि मात्र त्याच एरियामध्ये जो शहर आहेत त्या ठिकाणी मात्र अति जास्त लोकसंख्या असल्यामुळे चेंगराचेंगरी सारखे प्रकार सहजपणे घडतात. कंजेस्टेड एरिया झालेले आहेत, रोज गर्दी झालेली आहेत, प्रत्येक ठिकाणी जे सार्वजनिक ठिकाणे आहे त्या ठिकाणी गर्दीचं प्रमाण वाढतंय. इव्हन रस्त्यांवरची ट्रॅफिक ही जी समस्या आहे तर याला देखील कुठेतरी हे कारण असू शकते. तर त्यामुळे आपण नकारात्मक मध्ये काय काय म्हणू शकतो की या वाढती लोकसंख्यामुळेच गर्दीसारखी जी परिस्थिती आहे ती आता शहरांमध्ये वाढलेली आहे, आणि या परिस्थितीमुळेच चेंगराचेंगरी सारखे जी आपत्ती आहे ती वारंवार भारतामध्ये घडून येत आहे. आता ही आपण याच्यावर का फोकस करतोय, कारण तुम्ही जर सोशल न्यूज फॉलो केले करंट अफेअरमध्ये तर तुम्हाला ही चेंगराचेंगरी स्टॅम्पेड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ही आपत्ती वारंवार भारतामध्ये होताना दिसेल. त्यामुळे आपण हा एक भाग घेतोय. कदाचित तुम्हाला यावर प्रश्न जर का आला तर तुम्ही लिहू शकता की यामागं कारण काय आहे. यामागचं एकच कारण आहे की लिमिटेड एरियामध्ये जर अनेक लोक एकाच ठिकाणी एकाच वेळी हजर राहत असतील तर त्या गर्दीला मॅनेज करणं हे फार मोठं टास्क असते. जर मॅनेजमेंट कुठेतरी चुकलं, ज्याला आपण क्राऊड मॅनेजमेंट म्हणतो, तर मग त्या ठिकाणी चेंगराचेंगरी सारख्या समस्या उद्भवताना आपल्याला दिसतात, आणि हे शहरांमध्ये सर्रासपणे सध्या घडून येते. तर त्यामुळे याचं एक उपाय म्हणून तुम्ही काय लिहू शकता, तर दॅट इज क्राऊड मॅनेजमेंट. क्राऊड मॅनेजमेंट म्हणजे काय, आता कुठेतरी सरकारला क्राऊड मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं झालेलं आहे, किंवा या आपत्तीचं निवारण करण्यासाठी एक प्रॉपर एक कोड असणं, प्रॉपर त्याची स्ट्रॅटजी गव्हर्नमेंटकडे असणं आता हे महत्वाचं झालेलं आहे. तर हा एक मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट जो मुद्दा तुमचा येणार आहे तर तो म्हणजे जो दुसरा आपण घेतोय सर्वात महत्वाचा, तो म्हणजे झोपडपट्टी. आता हा जो मुद्दा आहे हा आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. बघा, पहिला जो मुद्दा झाला चेंगराचेंगरीचा, आता दुसरा जो मुद्दा आहे तो आहे झोपडपट्टी. आता बघा, किंवा याला इंग्लिशमध्ये आपण स्लम एरिया असं देखील म्हणू शकतो. आता हे देखील फार न्यूजमध्ये होतं की जे धारावीचा एक प्रोजेक्ट आलेला होता. बघा, संपूर्ण आशियामध्ये सर्वात मोठं झोपडपट्टी केंद्र असणारं ठिकाण ते म्हणजे मुंबईमधलं धारावी हा एरिया आहे. धारावीमध्ये अनेक इल्लिगल झोपडपट्टी आहे जिथे आता लोक परमनंटली राहत आहेत, आणि या एरियाला आता मॅनेज करणं गव्हर्नमेंटसाठी कुठेतरी डिफिकल्ट टास्क झालेला आहे. मग या धारावीला मॅनेज करण्यासाठी गव्हर्नमेंटने अनेक नवीन योजना आणलेल्या आहेत, अनेक नवीन स्कीम आणलेल्या आहेत, नवीन नवीन प्लॅनिंग आणलेलं आहे. तर त्यामुळे झोपडपट्टी हा जो घटक आहे तो न्यूजमध्ये होता, त्यामुळे याला देखील आपण आज डिटेलमध्ये डिस्कस करू. बघा, आता झोपडपट्टी ही संकल्पना नेमकी काय आहे, तर झोपडपट्टीमध्ये आपण म्हणू शकतो ही झोपडपट्टी निर्माण का होते हे आपण बघू. सगळ्यात आधी तर आपल्याला हा टॉपिक बघायचा आहे शहरांच्या दृष्टीने, ठीक आहे का. शहरी भागामध्ये झोपडपट्ट्या का तयार होतात, तर बघा सिंपल आहे. शहरीकरण ही जी प्रक्रिया घडून येते तर या शहरीकरण प्रक्रियेचाच परिणाम म्हणजे झोपडपट्टींचा उदय. तर आता नेमकं शहरीकरणामुळे झोपडपट्टी कशा निर्माण होतात बघा, एकच मिनिट. बघा, आजूबाजूला अनेक छोटे छोटे ग्रामीण भाग असणार, म्हणजे अनेक छोटे मोठे खेडे असणार, ग्रामीण भाग. आता या ग्रामीण भागांमध्ये पुश फॅक्टर असतील किंवा पुल फॅक्टर असतील, म्हणजे तुम्ही गरज म्हणून तुम्हाला गाव सोडणं भाग पडते, किंवा तुम्ही आकर्षण म्हणून, शहरांचं आकर्षण म्हणून तुम्ही तुमचं गाव सोडताय, कुठलाही घटक असो. या एरियामधली जी लोकसंख्या आहे किंवा लोक आहेत ती हळूहळू कुठे स्थलांतर करणार, तर ती हळूहळू शहरी भागामध्ये स्थलांतर करणार. येत्या लक्षात. आता यापैकी आपण एक फॅक्टर कन्सिडर करू जो कॉमन आहे, तो फॅक्टर म्हणजे रोजगार. आता रोजगार बघा, ग्रामीण भागामध्ये जोही रोजगार उपलब्ध आहे तर या रोजगाराचं मुख्य कारण आहे ते म्हणजे शेती, कृषी व्यवसाय ज्याला आपण म्हणतो.
आता शेती हा जो व्यवसाय आहे हा असा व्यवसाय आहे की जो 12ही महिने रोजगार उपलब्ध करून देत नाही. कारण आपल्याकडे कृषीचे हंगाम असतात. पेरणीचा हंगाम आहे, कापणीचा हंगाम आहे, येत्या लक्षात. मग आता हे हंगामी असल्यामुळे 3 ते 4 महिने वर्षातले असे असतात की ज्यामध्ये कृषीमध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध होत नाही. मग आता असे काही लोक आहेत ग्रामीण भागांमध्ये जे कृषी क्षेत्रामध्ये मजूर म्हणून काम करतात. त्यांच्यासाठी 3 ते 4 महिने हा पिरियड असा असतो की तेव्हा त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. म्हणजे त्या पिरियडमध्ये ते बेरोजगार असतात. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा जर आता आपण रिसेंटली बघितलं तर ऍग्रिकल्चर सेक्टर असं आहे की जे आपल्याला फुल लेंथ प्रॉफिट एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करत नाही आहे. म्हणजेच काय तर सध्या आपल्या देशामध्ये जी कृषी व्यवस्था आहे तर ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मान्सूनचा जो पाऊस पडतो त्यावर अवलंबून आहे. आता सध्या जागतिक तापमान वाढ, हवामान बदल यांसारखे ज्याही घटना घडत आहेत, वाढतं प्रदूषण, यामुळे पावसामध्ये किंवा एकंदरीत तापमान, हवामान या सर्व घटकांमुळे फार जास्त बदल झालेला आहे. बदल झाल्यामुळे याचा डायरेक्ट परिणाम कृषीवर होतोय. कृषीवर परिणाम होत असल्यामुळे आता पिकं येत नाही आहे, पिकाचं उत्पादन कमी झालेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑलच म्हणजेच कृषीमध्ये मजूर असो किंवा कृषीचे मालक असो कोणालाही प्रॉपर आउटपुट मिळत नाहीये किंवा जेवढे गुंतवणूक केलेली आहे पैशांची ते देखील मिळत नाहीये. म्हणजेच काय तर एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की ग्रामीण भागांमध्ये कृषी सध्या अनिश्चित एक क्षेत्र झालेलं आहे की ज्यामध्ये कोणतीही सर्टनिटी नाही आहे. एक इनसर्टन क्षेत्र झालेलं आहे. मग अशा वेळेस जर घराची जबाबदारी असणारे जे व्यक्ती आहे किंवा आर्थिक जबाबदारी असणारे जे व्यक्ती आहे त्यांना पैसे कमवण्याचं दुसरं माध्यम ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होत नाहीये. मग जर ग्रामीण भागामध्ये रोजगाराचं माध्यमच नसेल तर मग लोक काय करतील तर ते लोक रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतर करतील. का बरं? कारण शहरी भागामध्ये जो मुख्य रोजगार आहे तो कृषी व्यवस्थेवर आधारित नाहीये. तिथे इंडस्ट्री आहेत, तिथे कंपनी आहे, म्हणजे तिथे सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर हे डेव्हलप झालेलं आहे. सर्व्हिस सेक्टर डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे इथे बारमाही रोजगार उपलब्ध असतो. मग आता जर उपलब्ध शहरी भागामध्ये आहे तर मग तिथं ग्रामीण भागातले लोक कुठे स्थलांतर करतील तर ते शहरी भागांमध्ये स्थलांतर करतील. आता ग्रामीण भागातील हे लोक आपण कन्सिडर करू, एखादा व्यक्ती असेल, हा व्यक्ती जर शहरी भागामध्ये आला रोजगाराच्या शोधासाठी तर आता मला सांगा फक्त रोजगार आहे, जॉब व्हॅकन्सीज आहे म्हणून या व्यक्तीला इथे रोजगार मिळणार आहे का? नाही. का बरं? कारण मी तुम्हाला काय म्हटलंय, शहरी भागामध्ये जो रोजगार आहे तो जास्तीत जास्त सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टरवर अवेलेबल आहे. म्हणजे सर्व्हिस सेक्टर ज्याला आपण म्हणतो, इंडस्ट्रियल सेक्टर ज्याला आपण म्हणतो, या सेक्टरचे जॉब तिथे अवेलेबल आहेत, तिथे रोजगार अवेलेबल आहे. आता हे जॉब असे आहेत की यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर स्किल असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला टॅलेंट पाहिजे आहे, त्यासाठी तुम्हाला एक अकॅडमिक रिक्वायरमेंट लागते, त्यासाठी तुम्हाला स्किल लागते. जर तुम्हाला कुठे कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर एका रॅन्डम बेसिसवर तुम्हाला जॉब मिळू शकत नाही. तुम्हाला ती स्किल येणं गरजेचं आहे. म्हणजे हे जॉब कसे आहेत? स्किल ओरिएंटेड आहे. आता मला सांगा, हा जो व्यक्ती आहे जो ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये आला त्याच्याकडे ही रिक्वायर्ड स्किल असेलच असं गरजेचं आहे का? नाहीये. प्रत्येकाकडे प्रत्येक स्किल नसते. मग अशा वेळेस जरी जॉब अवेलेबल आहे शहरी भागामध्ये तरी हा जॉब या व्यक्तीला मिळू शकणार का? किंवा हा रोजगार या व्यक्तीला मिळू शकणार का? नाही मिळू शकणार. साहजिकच आहे. मग आता बघा, हे झालं फॉर्मल सेक्टर. मग आता फॉर्मल सेक्टरमध्ये जर का याला जॉब मिळत नाहीये पण हा परत ग्रामीण भागामध्ये जाऊ शकत नाही का? कारण तिथे पण जॉब नाहीये. मग अशा वेळेस त्या व्यक्तीकडे कुठला ऑप्शन असते तर त्या व्यक्तीकडे एकच ऑप्शन असते, तो म्हणजे की हा व्यक्ती फोर्सफुली इनफॉर्मल सेक्टरमध्ये इनरोल होणार. आता इनफॉर्मल सेक्टर म्हणजे कुठलं सेक्टर? असं सेक्टर जे कुठल्याही गव्हर्नमेंटचं रूल रेग्युलेशन फॉलो न करता सर्रासपणे रोजगार जिथे उपलब्ध असतात त्याला आपण इनफॉर्मल सेक्टर म्हणतो. म्हणजे जे स्वतः टॅक्स पण पे करत नाही, ते कुठलेच रूल रेग्युलेशन पण फॉलो करत नाही, त्यांचं प्रॉपर रजिस्ट्रेशन पण झालेलं नसते, असे जे छोटे मोठे उद्योग असतात त्यांना आपण इनफॉर्मल सेक्टर म्हणतो. आता हा जो व्यक्ती आहे हा कुठे काम करणार? हा इनफॉर्मल सेक्टरमध्ये काम करणार. आता इनफॉर्मल सेक्टर म्हणजे काय तर बघा, तुम्ही स्ट्रीट फूड जे असतात
तर रस्त्यावर कुठं पण एक ठेला लावून तुम्ही एखादं फूड विकताय, अन्नपदार्थ विकताय किंवा कुठल्याही भाजीपालाचं मार्केट असणार तिथे तुम्ही जॉब करताय किंवा काम करताय, असं आपण म्हणू, जॉब नाही तर ते भाजी मार्केट असणार तिथे तुम्ही काम करताय, किंवा पाणीपुरीचं दुकान आहे किंवा कुठले एक छोटं दुकान लावून डेअरी प्रोडक्ट असतील ते विकताय, तर असे जे सेक्टर असतात त्याला आपण इन्फॉर्मल सेक्टर म्हणतो. आता या सेक्टरसाठी तुम्हाला प्रॉपर स्किल नाही किंवा एक नॉर्मल स्किल जे असतात तर त्या बेसिसवर तुम्ही हे रोजगार सुरू करू शकता. आता ह्या स्किलच्या आधारावर हा जो व्यक्ती आहे हा इन्फॉर्मल सेक्टरमध्ये झाला की तो जाणार, दुकान लावणार, दिवसभर स्वतःचा माल विकणार, पैसे कमवणार आणि परत संध्याकाळी घरी येणार. परत दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाणार, तिथे स्वतःचा माल विकणार, पैसे कमवणार, घरी येणार. हे झालं इन्फॉर्मल सेक्टर. आता असं जर इन्फॉर्मल सेक्टर चालत असेल तर त्याच्याकडे पुरेसा पैसा नाही आहे, त्याच्याकडे फक्त दैनंदिन जीवन जगण्यासाठी किंवा ज्या गरजा असतात व्यक्तीच्या त्या पूर्ण करण्या इतपतच त्याच्याकडे पैसा आहे. आता लिमिटेड पैशामध्ये मला सांगा तो प्रॉपर सोसायटीमध्ये घर घेऊ शकणार आहे का? प्लस शहरी महागाई हा एक फॅक्टर असते, तर एवढी जास्त महागाई असणाऱ्या शहरांमध्ये तो प्रॉपर सोसायटीमध्ये फ्लॅट घेऊ शकणार नाही. मग अशा वेळेस हा व्यक्ती काय करणार, तर अशा वेळेस हा व्यक्ती जिथे कुठे त्याला जागा उपलब्ध होत आहे किंवा जिथे कुठे त्याला रिकामी जागा दिसते त्या ठिकाणी तो तात्पुरता पद्धतीचं घर बांधणार. म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो टेम्पररी, एक टेम्पररी कुठलंही साधं कॉन्क्रीट न यूज करता तो घर बांधणार आणि तिथे राहणार. मग आता हे जे तात्पुरती निवासाची केलेली जी सोय असते याच सोयीला आपण म्हणणार झोपडपट्टी, की जिथं फक्त त्याला छत मिळत आहे, प्रॉपर त्याला निवारा मिळत आहे, बाकी कुठल्याही सोयीसुविधा त्याला मिळत नाहीये. तर अशाच पद्धतीचं आता हे आपण एका व्यक्तीचं उदाहरण पाहिलं, असं लाखो लोकांसोबत होतात की जे शहरामध्ये येतात, शहरामध्ये आल्यानंतर ते इन्फॉर्मल सेक्टरमध्ये एंगेज होतात. इन्फॉर्मल सेक्टरमध्ये एंगेज झाल्यानंतर त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही आहे की ते कॉन्क्रीट घरं बांधतील किंवा प्रॉपर घर विकत घेतील, प्लॉट विकत घेतील. मग अशा वेळेस त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन असतो की मिळेल त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीने एक टेम्पररी घर बांधणे. मग असं लोक तिथे घरं बांधतात, तिथे राहतात, म्हणजेच तिथे झोपडपट्टीची निर्मिती होते. आता हे झोपडपट्टीची निर्मिती झाल्यानंतर जर ते वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी राहत असेल, म्हणजे बघा 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, ते त्या टेम्पररी झोपडपट्टीमध्येच जर राहत असेल तर हळूहळू तिथं त्यांची एक पूर्ण असा एरियाच हा डेव्हलप होतो, ज्याला आपण म्हणतो स्लम एरिया. हा कोणता एरिया झाला? हा झाला स्लम एरिया. म्हणजे असं करत करत हळूहळू शहरांमध्ये स्लम एरियांची डेव्हलपमेंट होते. म्हणून तुम्ही बघा जेवढेही भारतामध्ये मेट्रोपॉलिटन शहर आहेत प्रत्येक शहरांमध्ये झोपडपट्टी म्हणजे स्लम एरिया तुम्हाला दिसणार. आता बघा हा टेम्पररी बेसिसवर करण्यात आलेला होता, आता हा मिळेल त्या ठिकाणी करण्यात आलेला किंवा घरांची सोय केलेली हा एरिया आहे. आता या एरियामध्ये गव्हर्नमेंट कडून पुरवण्यात येणाऱ्या कुठल्याही सोयी सुविधा नसतात. इथे प्रॉपर पाणी पुरवठा नसतो, इथे प्रॉपर वीज पुरवठा नसतो, इथं कुठल्याही आरोग्याच्या सोयी सुविधा नसतात. म्हणजे एक डिसेंट लाईफस्टाईल जगण्यासाठी ज्याही गोष्टींची गरज असते त्या कुठल्याही गोष्टींची उपलब्धता या शहरांमध्ये नसते. मग अत्यंत गलिच्छ अशा ठिकाणी कुठलीही सुविधा नसलेल्या ठिकाणी जर व्यक्ती राहत असेल, एखादा समुदाय राहत असेल तर निश्चितच त्यांच्यावर तिथे निगेटिव्ह परिणाम व्हायला होताना आपल्याला दिसणार. मग याचे निगेटिव्ह परिणाम कुठले कुठले असतात तर बघा, याची निगेटिव्ह परिणाम पहिला येणार तो म्हणजे आरोग्य. आता इथे असणाऱ्या लोकांना प्रॉपर आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाही, त्यामुळे यांचं आरोग्य जे असते हे कायमस्वरूपी धोक्यात असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, आता प्रॉपर पाणी पुरवठा नाही आहे, प्रॉपर वीज पुरवठा नाही आहे, स्वच्छ पाणी नाही आहे पिण्यासाठी, राहण्यासाठी स्वच्छ जागा नाही आहे, प्रॉपर ड्रेनेज त्या ठिकाणी झालेलं नाही आहे, म्हणजे नाली सफाई वगैरे नसतील, तर अशा वेळेस तिथे आरोग्याच्या समस्या उद्भवणार. म्हणजे इथे एक समस्या कुठली आहे तर इथली एक समस्या ती म्हणजे आरोग्य समस्या, हे त्या लक्षात. त्यानंतर हे जे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतात ह्याही तिथं प्रॉपर पुरवल्या जात नाही, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही लिहू शकता. त्यानंतर शिक्षणाच्या प्रॉपर सोयी सुविधा या ठिकाणी गेलेले नसतात. त्यानंतर इव्हन आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत, सपोज हवा लागते, त्यानंतर अन्न आहे, त्या देखील इथे व्यवस्थित किंवा हाय क्वालिटीच्या मिळत नाही. इथे पण त्यांना प्रदूषणासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत या सर्व गोष्टींची कमतरता तिथे असल्यामुळे या समस्यांना तोंड द्यावे लागतात जे लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत किंवा जे समुदाय झोपडपट्टीच्या क्षेत्रामध्ये राहत आहे. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. प्लस याच व्यतिरिक्त आता बघा, जर आरोग्य व्यवस्थित नाही आहे, शिक्षण
व्यवस्थित होत नाही आहे, कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला प्रॉपर पुरवठा होत नाही आहे, तर यामुळे तिथे कशाची निर्मिती होणार, तर यामुळे तिथे गरीब परिस्थिती किंवा गरिबी, ज्याला आपण दारिद्र्य म्हणतो, आपण सोसायटीमध्ये ओव्हरऑल त्याला गरिबी म्हणू, तर इथे यासारख्या आता परिस्थिती तयार होणार. म्हणजे कालांतराने हे इथे गरिबी जे आहे तर ती आपल्याला या लोकसंख्येमध्ये बघायला मिळतात. आता इथे परत काय होणार, जर गरिबी आहे तर आता तुम्हाला माहित आहे गरिबीचं चक्र. गरिबी आहे म्हणजे प्रॉपर जर तुमच्याकडे पैसा नाही आहे तर ज्या सोयी सुविधा असतात किंवा जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात, आता त्यामध्ये सगळंच आलं, त्यामध्ये शिक्षण आलं, त्यामध्ये आरोग्य आलं, त्यामध्ये प्रॉपर तुमचं पाणी असणं किंवा तुमचं अन्न असणं, हे सगळं आलं. तर या गोष्टी ज्या असतात तर या गोष्टीवर खर्च करण्यासाठी प्रॉपर तुमच्याकडे भांडवल नाही आहे. या गोष्टीचं भांडवल जर तुमच्याकडे नसेल, म्हणजे तुम्ही जर शिक्षणच प्रॉपर घेऊ शकत नाही, तर तुम्ही परत कधीच फॉर्मल सेक्टरमध्ये जाणार नाही. जर तुम्ही परत फॉर्मल सेक्टरमध्ये जात नाही म्हणजे तुम्ही इन्फॉर्मल सेक्टरमध्येच राहत आहे, व इन्फॉर्मल सेक्टरमध्ये राहत आहे म्हणजे परत इन्कम कमी आहे. परत इन्कम कमी आहे म्हणजे तुम्हाला कशाचा सामना करावा लागतोय, गरिबीचा सामना करावा लागतो. आता यामध्येच आणखी एक प्रकार येते, ते म्हणजे मग इनलिगल ऍक्टिव्हिटी. इनलिगल ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय, की ज्या सरकार मान्य नाही आहेत, चोरी करणं, त्यानंतर मारामारी करणं, खून करणं, स्मगलिंग करणं, ड्रग सप्लाय करणं, हे जे असतात, किंवा गोल्ड स्मगलिंग असतात, तर ह्या सर्व ज्या इनलिगल ऍक्टिव्हिटी आहे, ह्या सर्व इनलिगल ऍक्टिव्हिटी मग या क्षेत्रामधून चालतात. मग जे मोठे मोठे गँगस्टर असतात ते इथल्या मुलांचा वापर करतात, जे गरीब मुलं असतात त्यांचा वापर केला जातो. इनलिगल ऍक्टिव्हिटीसाठी या लोकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि ते लोक करतात का करतात, पैशासाठी करतात, कारण त्यांच्याकडे प्रॉपर इन्कमच नाही आहे. तर मग या गरिबीच्या चक्रातून निघण्यासाठी मग कुठंतरी हा जो समुदाय आहे तो इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. मग आता तो इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला की परत हीच एक समस्या मग शहरीकरणाची आहे, की शहरीकरणामध्ये फार जास्त इलिगल ऍक्टिव्हिटी चालतात, बेकायदेशीर गोष्टी चालतात. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक समस्या ही एकमेकांना अशी लिंक आहे, की शहरीकरण झालं, शहरीकरणामधून झोपडपट्टी झाली, झोपडपट्टीमधून इल्लीगल ऍक्टिव्हिटी झालं. येत्या लक्षात, म्हणजे या तुम्ही अशा प्रकारे याला काय करू शकता, लिंक करू शकता. मग इनलिगल ऍक्टिव्हिटी असणं, मारामारी, खून हे प्रकार असणं, हे देखील शहराची एक महत्त्वाची समस्या मानली जाते, की शहरांमध्ये सिक्युरिटी प्रोव्हाइड होत नाही. हे देखील एक समस्या आज भारतीय शहरांची झालेली आहे. मग त्यासाठी कुठेतरी हा एक फॅक्टर देखील कारणीभूत असताना आपल्याला दिसतो. येत्या लक्षात. तर तुम्ही जेव्हाही भारतीय समाजाचा अभ्यास करणार तर तुम्हाला अशाच पद्धतीने हे पूर्ण जी प्रोसेस असते याला असंच लिंक करत जायचंय. तुम्हाला फार डिटेलमध्ये अभ्यास करण्याची किंवा फार जास्त रेफरन्स बुक वाचण्याची बिलकुल गरज नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या डे टू डे गोष्टी आहे, यासाठी तुम्हाला फार काही अकॅडमिक नॉलेजची गरज नाहीये. फक्त तुम्हाला गोष्टींना लिंक करायचं आहे, कोणती समस्या येते आणि त्यामुळे दुसरी कुठली समस्या निर्माण होत आहे. त्या लक्षात. तर त्यामुळे झोपडपट्टी ही शहरीकरणाचा सर्वात महत्त्वाचा नकारात्मक परिणाम आहे, जो सध्या फार जास्त चर्चेमध्ये आहे. मग अशा वेळेस या शहरीकरणासाठी किंवा या झोपडपट्टीसाठी गव्हर्नमेंटने कुठल्या कुठल्या उपाययोजना केलेल्या आहेत, सरकारने काय करायला पाहिजे, तर हे बघा, आपली जी 10 पॉइंटर बॅच आहे, तर या 10 पॉइंटर बॅचमध्ये आपण हे सर्व इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते, एकच मिनिट. बघा, या नोट्स ज्या स्टुडंटनी बॅच परचेस केलेली आहेत तर त्यांना अशा नोट्स मिळतात. आता ह्या ज्या नोट्स आहेत ह्या प्रॉपरली तुमच्या मेन्स ओरिएंटेड आहे, म्हणजे उत्तर लिहिण्यासाठी ज्याही गोष्टींची गरज असते तर त्या गोष्टी लक्षात ठेवून इथे तुम्हाला या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर यामध्ये आपण झोपडपट्टी हा देखील फॅक्टर इथं मी तुम्हाला सेपरेटली दिलाय, कारण तो आता न्यूजमध्ये होता. न्यूजमध्ये असल्यामुळे कधी कधी पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो की भारतात झोपडपट्टी समस्या निर्माण होण्यामागची कारणे स्पष्ट करा, किंवा झोपडपट्टी समस्यांचं निर्मूलन कशा पद्धतीने केल्या जाऊ शकतो. असे जर प्रश्न तुम्हाला आले तर तुम्ही ते प्रॉपर टॅकल करू शकता. आधुनिकीकरण पण प्रक्रिया इथं दिलेली आहे, जी आपण याच्या आधी डिस्कस केलेली आहे.
बघा सकारात्मक, नकारात्मक, त्यानंतर प्रादेशिकता, वाद ही देखील दिलेली आहे. हे बघा झोपडपट्टी, हा प्रॉपर एक टॉपिकच मी इथं तुम्हाला दिलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला सर्व दिलं आहे की झोपडपट्टी म्हणजे काय. जर तुम्हाला डेफिनेशन लिहायला आले, इंट्रोडक्शन जर लिहायला आलं तर तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये काय लिहू शकता. त्यानंतर भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार काय स्टेटस आहे झोपडपट्टींचं, तर तो डेटा दिलेला आहे. त्यानंतर झोपडपट्टी जे आता आपण डिस्कस केलेले फॅक्टर आहेत, तर हे सर्व फॅक्टर तुम्हाला इथं दिलेले आहेत प्रॉपर. त्यानंतर यांच्या समस्या देखील दिल्या. बघा मूलभूत सुविधांचा अभाव जो आपण बघितला, आरोग्य समस्या आहे, शिक्षणाची गुणवत्ता कमी आहे, राहणीमान जे आहे हे अगदी कमी दर्जाचं राहणीमान आहे. त्यानंतर बेरोजगारी आहे, पर्यावरणीय प्रदूषण आहे, कायदेशीर धोरणात्मक अडचणी. तर ह्या समस्या देखील इथे तुम्हाला दिलेल्या आहेत पॉइंट वाईज मॅनरनी. त्यानंतर भारतामध्ये मग असं नाही आहे की सरकारने या विषयाकडे नेहमी दुर्लक्ष केलं. सरकार वारंवार या विषयाला टॅकल करते. मग सरकारने आतापर्यंत कुठली योजना किंवा उपाय केलेले आहेत, मग दोन्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार. तर इथे तुम्हाला झोपडपट्टीसाठी जेवढे योजना लागू करण्यात आल्या त्याही मी इथे दिलेल्या आहे. बघा प्रधानमंत्री आवास योजना आहे, राजीव आवास योजना आहे, ते दिलेलं आहे. आणि पुढे आपण काय करायला पाहिजे तर याचे देखील मुद्दे इथं मी तुम्हाला इन्सर्ट करून दिलेले आहेत. येत्या लक्षात. तर अशा पद्धतीने झोपडपट्टी हा टॉपिक आपण बघितलेला आहे की कसं तुम्ही त्याला लिंक करायचं आहे, ही प्रोसेस काय आहे आणि तुम्हाला याचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं आहे. तर तुम्ही तुमच्या साईडने पण एक उत्तर लिहून बघा की झोपडपट्टी निर्मूलन करणे भारतीय समाजाची गरज बनली आहे का, असा हा प्रश्न असणार. तुम्ही लिहून बघा आणि तो आम्हाला अकॅडमीवर नक्की पाठवा. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही अडचण असेल, काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा. धन्यवाद.